नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीला काही महत्त्वाचे जनरल नॉलेजचे प्रश्न जे पोलीस भरतीला वारंवार विचारले जातात. प्रश्न क्रमांक पहिला, पोलीस कोणाच्या आदेशाने नागरिकांना अटक करू शकतात? पर्याय क्रमांक 1 आमदार, पर्याय क्रमांक बी जिल्हाधिकारी, पर्याय क्रमांक सी कायदा, पर्याय क्रमांक डी वरिष्ठ अधिकारी. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कायद्यानुसार पोलीस कोणत्याही नागरिकाला अटक करू शकतात. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत पोलीस वॉरंटीशिवाय घरात प्रवेश करू शकतात? पर्याय क्रमांक ए घरमालकाची परवानगी, पर्याय क्रमांक बी गंभीर गुन्ह्यात, पर्याय क्रमांक सी आमदाराचा आदेश, पर्याय क्रमांक डी कारण असताना. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गंभीर गुन्ह्यामध्ये एखादा व्यक्ती असेल त्यावेळेस पोलीस त्याच्या घरात जाऊन त्याला अटक करू शकतात. प्रश्न क्रमांक तिसरा, जर वरिष्ठ अधिकारी चुकीच्या किंवा बेकायदेशीर आदेश देत असेल तर पोलिसांनी काय करेल? पोलीस काय करतील? पर्याय क्रमांक 1 आदेश तत्काळ पाळणे, पर्याय क्रमांक बी आदेश लेखी स्वरूपात मागणे, पर्याय क्रमांक सी आदेश न पाळता स्वतःचा निर्णय घेणे, पर्याय क्रमांक डी नागरिकांना सल्ला घेईल. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आदेश लेखी स्वरूपात मागणे. कोणता अधिकारी जर बेकायदेशीर चुकीच्या पद्धतीने आदेश देत असेल तर ते आदेश लेखी स्वरूपात घेणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 4, रात्री 10 नंतर महिलांना अटक करता येते का? पर्याय क्रमांक ए नाही, कधीच नाही, पर्याय क्रमांक बी हो कोणत्याही परिस्थितीत, पर्याय क्रमांक सी हो विशेष परिस्थितीत आणि महिला पोलीस उपस्थित असल्यास, पर्याय क्रमांक डी फक्त न्यायालयाच्या आदेशाने. याचे उत्तर आहे हो विशेष परिस्थितीत आणि महिला पोलीस उपस्थित असल्यास कोणत्याही महिलेला रात्री 10 नंतर अटक करता येते. प्रश्न क्रमांक 5, पोलीस भरतीत अपयश आल्यानंतर खालील खरा पोलीस उमेदवार काय करतो? पोलीस भरती अपयश आल्यानंतर एखादा विद्यार्थी काय करतो? याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या, तुम्हाला जे वाटेल ते. प्रश्न क्रमांक 6, अटक केलेल्या व्यक्तीला त्याच्या अटकेचे कारण सांगणे बंधनकारक आहे ही तरतूद कोणत्या कायद्यात आहे? पर्याय क्रमांक ए भारतीय दंड संहिता IPC, पर्याय क्रमांक बी भारतीय संविधानात, पर्याय क्रमांक सी दंड प्रक्रिया संहिता CRPC, डी पोलीस अधिनियम. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारताच्या संविधानाच्या कायद्यानुसार. प्रश्न क्रमांक 7, अटक केलेल्या व्यक्तीला किती वेळात न्यायालयासमोर हजर करणे बंधनकारक आहे? पर्याय क्रमांक ए 12 तासात, पर्याय क्रमांक बी 24 तासात, पर्याय क्रमांक डी सी 36 तासात, पर्याय क्रमांक डी 48 तासात. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कोणत्याही व्यक्तीला अटक केल्यास त्याला 24 तासाच्या आत न्यायालयासमोर नेणे बंधनकारक आहे. प्रश्न क्रमांक 8, प्रश्न क्रमांक 8, FIR नोंदीची जबाबदारी कोणाची असते? पर्याय क्रमांक ए तक्रारदाराची, पर्याय क्रमांक बी न्यायालयाची, पर्याय क्रमांक सी पोलीस अधिकाऱ्याची, पर्याय क्रमांक डी जिल्हाधिकाऱ्याची. याचे उत्तर आहे त्या पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्याची जबाबदारी असते की एखाद्या व्यक्तीने FIR लिहायला सांगितल्यास ते लिहायचा. प्रश्न क्रमांक 9, FIR नोंदणीस
पोलीस नकार दिल्यास नागरिकांनी काय करावे? म्हणजे एखाद्या पोलीस अधिकाऱ्यांनी FIR लिहिण्यास नकार दिल्यास काय करावे? कधी कधी पोलीस FIR लिहित नाहीत, त्यावेळेस नागरिकांनी काय करावे? पर्याय क्रमांक A, तक्रार सोडून द्यावी. पर्याय क्रमांक B, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार करावी. पर्याय क्रमांक C, थेट आमदाराकडे जावे. पर्याय क्रमांक D, माध्यमाकडे जावे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक B, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार नोंदवावी किंवा जिल्हाधिकाऱ्याकडे ही तक्रार द्यावी. प्रश्न क्रमांक 10, सत्यमेव जयते हा वाक्य कोणत्या स्त्रोतातून घेतले आहे? याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येत असेल तर सांगा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.